भगवते वासुदेवाय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज, साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूंचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथामधून ज्ञानोबांनी या तिसऱ्या प्रकरणामधून आपल्याला विशेषतः आपल्या साधकांच्या दृष्टीनं साधनेला खूप छान मार्गदर्शन केलेले। आम्हाला काय प्राप्त करायचं आहे आणि कसं प्राप्त करायचंय, साधनेमधून ती जी आत्मशक्ती आहे ती आत्मशक्ती आम्हाला आत्मस्थिती प्राप्त करून देते आणि आत्मस्थिती प्राप्त झाल्यानंतरच आत्मज्ञानही होतं। आत्मा आणि आत्मज्ञान हे दोन वेगळे पदार्थ नाही, हा समज नेहमी लक्षात ठेवला पाहिजे। जर कोणी असं म्हणत असेल की मला आत्मा तर कळला नाही परंतु मला आत्मज्ञान झालं, तेव्हा आत्मज्ञान असं होत नाही। इतर पदार्थांचं ज्ञान होतं, जगातल्या वस्तूंचं ज्ञान होतं, पदार्थांचं ज्ञान होतं, व्यक्तींचं माणसांचं ज्ञान होतं, तसं आत्म्याचं स्वतंत्र असं ज्ञान नाहीये। आत्मा आणि आत्मज्ञान हे एकरूप आहेत। त्यानंतर मग त्याच्या अगोदरचा विचार सांगितला की आमच्या ज्या चार भाषा आहेत, वाणी, परापश्चिमी, मध्यमा, यांनी आमच्यावर खूप उपकार केला आहे, सगळे खूप उन्नती करून दिली यांची। परंतु त्या अविद्याजनक आहे, अविद्येच कार्य येते, कारण त्या देहाच्या अशा गोष्टी आहेत। तेव्हा परापश्चिमी, मध्यमा ह्या देहाला निगडीत असलेल्या अविद्याजनित अशा गोष्टी आहेत आणि म्हणून त्यांचे जरी उपकार झालेले असले तरी ते आम्हाला अविद्येनं गुण आहे। त्या वाणीने आम्हाला जे ज्ञान होत ते ज्ञान ही लौकिक ज्ञान म्हणजेच आत्मज्ञानापेक्षा वेगळं असलेलं म्हणजे जे अज्ञान सापेक्ष ज्ञान आहे, ज्याला आम्ही ज्ञान म्हणतो, ते ज्ञान नाहीये, तेही अज्ञानच आहे। तेव्हा भाषांनी होणारं जे ज्ञान आहे ते लौकिक ज्ञान आहे, जगाचं ज्ञान आहे, संसाराचं ज्ञान आहे, पदार्थांचं ज्ञान आहे, वस्तूंचं ज्ञान आहे, विषयांचं ज्ञान आहे, आणि सगळं मध्य आहे। आणि ज्ञान जर मध्य असेल तर ते ज्ञान नाही। तेव्हा वाणीने होणारं ज्ञान हे सुद्धा ज्ञान नाही, ते सुद्धा अविद्याजनक आहे, असं ज्ञान आपल्याला
सांगितलं म्हणून त्यांनी सांगितलं की ज्ञानी बंध आहे, बंधन आहे. ज्ञानामुळे बंधन येतं. हे लोकांनी जर ऐकलं तर त्यांना आश्चर्य वाटेल की बाबा असं तसं होईल. ज्ञानाने तर अज्ञान नाही सोडत म्हणे, मग त्याच्याने बंधन कसं येईल? तर त्याचा खुलासा ज्ञानिकांनी केलेला आहे. त्यांनी भगवान सदाशिव शंकरांचं उदाहरण दिलं, त्यानंतर भगवान श्रीकृष्णांचं उदाहरण दिलं आणि म्हणतात की जरी त्यांनी सांगितलं नसतं तरी सुद्धा माझा जो अनुभव आहे तो मला सांगावाच लागला असता. म्हणतात भगवान शिवांनी आणि भगवान श्रीकृष्णांनी जरी ज्ञान हा बंध आहे ही गोष्ट सांगितली नसली तरी सुद्धा मला ती सांगावी लागली असती, कारण तो माझा अनुभव आहे, माझा तो आत्मानुभव आहे असं ते सांगताय. इतकं ठामपणाने सांगणारे आपल्याला जगामध्ये फार विरळे असे गुरु सापडतील. ज्ञानवा महान गुरु भगवतुल्यचे भगवत येते म्हणून त्यांनी सांगितलं की ज्ञान हेही बंधनकारक असतं. आणि मग मुक्त सांगितल्यानंतर आता आत्म्याचं स्वरूप सांगत असताना आत्मा आणि ज्ञान हे आत्म्याचं जे ज्ञान आहे ते आत्म्यापेक्षा वेगळं नसतं, ते वेगळं करता येत नाही, ते आत्म्यावरच निर्णय नसतं. हा विचार आहे, हाही आपल्याला नवीन आहे. आतापर्यंत आपल्याला असं वाटत होतं की इतर वस्तूंचं जसं ज्ञान आपल्याला वेगळं होतं, वस्तू वेगळी राहते आणि तिचं ज्ञान आमच्याजवळ येतं, तसं आत्मा आणि आत्म्याचं ज्ञान भिन्न नाहीये. ही गोष्ट आपल्याला या शेवटी सांगितली. आणि मग त्यानंतर त्यांनी काही दृष्टांत आपल्याला दिलेले. आता हा कालचा जो आपण दृष्टांत पाहिला 21व्या ओळीमधला, तो 21व्या ओळीतला दृष्टांत मला असा होता, काल आपणची आपणापाशी, आपणची आपणापाशी लीनता देशोदेशी आपण योशी हे घेरू होय. आपणची आपणापाशी लीनता देशोदेशी आपण योशी हे घेरू होय. हा जो दृष्टांत दिलाय भगवानी, तो अशा वेड्या माणसाचा दृष्टांत दिला. वेडा कशाने? वेडा अशा दृष्टीने की जो स्वतःला विसरून गेलेला आहे, जो स्वतःला स्वतःचा देह विसरून गेला. आम्ही स्वतःच्या देहाला तुम्ही विसरलो, पण स्वतःच्या आत्म्याला विसरलेले लोक, असे आम्ही त्याच पंक्तीतले लोक. कारण आत्मा म्हणजे काय आम्हाला माहितीच नाहीये. आणि आतापर्यंत आत्मज्ञान म्हणजे काहीतरी वेगळं असणार असं आम्ही समजून चालत होतो, तेही मी कळून येतो. मला तात्पर्य असं उदाहरण म्हटलं असं म्हणजे की जो मनुष्य आपल्या देहाला विसरून गेलेला आहे, त्याला वेळच लागलेला आहे. आपणची आपणापाशी लीनता म्हणजे आपला देह आपल्याजवळ असताना तो बदलणार नाही आहे अशी समजूत झालेली आहे माणसाची. सहसा असं होत नाही, पण वेड्या लोकांना काही पण होऊ शकत. ज्यांची बुद्धी बिघडलेली असते, ज्यांची बुद्धी नष्ट झालेली असते, त्यांना वाटेल तशा कल्पना सुचतात आणि येतात, कसंही करतात नाही. तर तसा हा एक वेडा मनुष्य आहे आणि त्याला असं वाटलं की मी मला विसरलेलो आहे, माझा देह बदल नाहीये. मग माझ्या देहाला शोधण्यासाठी तो
देशोदेशी फिरायला लागला, इकडे जा तिकडे जा, या दिशा त्या दिशा, त्या भागात कुठेतरी मला माझा देश सापडेल. आता तो कितीही जरी कुठल्याही दिशेत गेला, कुठेही पाहिला तरी त्याला त्याचा देव कुठे दिसेल का? तेव्हा हे जे वेड्याचं जसं रूप आहे, वेड्याचं जसं एक प्रकारचं सूप असेल एखाद्या वेळा घेतलेलं, तो स्वतःच्या शरीराला विसरलेला आहे आणि ते शरीर कुठं आहे म्हणून तो देशोदेशी फिरून राहिलेला आहे. तेव्हा ज्ञानोबा सांगतात हे असं कधीतरी घडू शकेल का? घडणार नाही. कारण आपला देव दाखवून घेऊन फिरायचा आणि तो शोधून राहायचा आहे, कसं शक्य नाही. ज्ञानोबा म्हणतात हे जसं शक्य नाहीये तसं हे साधकांनो, हे शिष्यांनो, त्या आत्म्याचा शोध घेण्यासाठी आणि त्याचं ज्ञान प्राप्तीसाठी कुठे भटकू नका. हा वेडीपणा आहे. तो आत्मा आपल्या ज्ञानाकडे सदैव आहे, अखंड आहे आणि त्याचं ज्ञानी त्या आत्म्यामध्ये भरलेले. तेव्हा आत्मज्ञानासाठी किंवा आत्म्यासाठी तुम्हाला कुठेही भटकंती करण्याची गरज नाही, कुठे भटकण्याची गरज नाही. आणि तुम्ही किती भटकला, फिरला, तुम्ही सांगितलं तुम्हाला अमुक ठिकाणी जा, त्या ठिकाणी तुम्हाला आत्मज्ञान येईल, अमुक ठिकाणी जा, त्या ठिकाणी तुम्हाला ते ज्ञान होईल, अमुक ठिकाणी जा, त्या ठिकाणी ते महाराज नाही ते तुम्हाला बरोबर आत्मज्ञान करून देतील. असं करून किती जरी सांगितलं आणि भटकत राहिलो त्या ज्ञानासाठी आणि त्या ज्ञानासाठी, तर ते कधीच आम्हाला प्राप्त होणार नाही. तर ते आमच्या जवळच आहे ना, आमच्या आत, आमच्या जवळ, आमच्या नित्य अखंड राहणार असं जे आत्मतत्व आहे त्यात ज्ञान आहे. मग त्याच्यासाठी देशोदेशी भटकण्याची गरज नाही. असा हा दृष्टांत आहे. त्यानंतर पुढचा दृष्टांत कसा देतात हे तो भाव आहे, ती गोष्ट आहे थोडीशी वेगळी. ज्ञानेश्वर म्हणतात करी बहुता का दिया, 22 करी बहुता का दिया आपण ते आठवलिया म्हणे या कैसा हरिदो. असा जो भटकत होता आपल्या देहाला शोधण्यासाठी, त्याची गोष्ट पुढे सांगतात ज्ञानोबा. असा हा भटकणारा पुष्कळ दिवसांनी त्याला कळलं, अरे मी तर माझ्या ठिकाणीच आहे, म्हणूनच भटकत होतो, इथं तिला पाहत होतो मला, असं त्याला कळलं होतं. का परंतु बहुता का दिया आपण ते आठवल्या, बहुत दिवस निघून गेल्यानंतर आणि मग त्याला त्याचीच आठवण झाली, अरे मग हा तर माझा देह आहे आणि मी तिथंच आहे, मी कशाला भटकत होतो इकडे तिकडे त्याला पाहण्यासाठी. मी जेव्हा त्याला आठवलं म्हणे मी या कैसा लिहिलो, मग तो म्हणतो अरे मी तर माझ्या ठिकाणीच आहे, मी मुलाकडे भटकत होतो. मग मला किती आनंद झाला तर बोला, मी माझा शोध घेत होतो आणि आता मला कळलं की अरे मी कुठे हरवलो, मी काय आहे तिथंच आहे. मग आता मला किती समाधान वाटत, किती आनंद होतो. बघा
हेच उदाहरण आहे. ज्यांना म्हणतात आम्हाला साधकांची अशी व्यवस्था होते, ज्ञानासाठी, आत्मज्ञानासाठी, आत्मप्राप्तीसाठी, आत्म्याचं ज्ञान घेण्यासाठी आम्ही कुठे 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 भटकलो आणि सगळ्या ठिकाणी निराश झालो. कारण ते आमच्या जवळ असल्यानंतर ते कुठं दुसरीकडे कुठं प्राप्त होणार आहे. आणि मग कळलं आम्हाला आत्मता आमच्यामध्येच आहे, आमच्या इथे आत्मज्ञानी आमच्या जवळ आहे. मग भटकलं गुणासन केलं, मग त्याला समाधान झालं, बरं झालं. होता कळलं आपल्याला की आपला आत्मा आणि त्याचं ज्ञान आपल्यामध्ये, आपल्या देहामध्ये आहे. किती समाधान झालं. अरे वेड्या, तुला नुसतं एवढं कळलं की या देहामध्ये तो आत्मा आहे आणि त्याचं ज्ञान त्या आत्म्यात आहे. एवढं कळल्याने जर तुला इतकं समाधान होतं, तर प्रत्यक्ष तुला तो आत्मा आणि त्याचं ज्ञान जर तुला प्राप्त झालं, मग तेवढा आनंद येतो. तात्पर्य आत्म्याचा नुसता आठवण झाला, आत्म्याचा, आत्मज्ञानाचा नुसता आठवण म्हणजे स्मरण झालं तरी सुद्धा समाधान वाटतं. मग ते प्रत्यक्ष प्राप्त झाल्यानंतर किती समाधान वाटेल. मग असं समाधान का प्राप्त करून घेऊया आपण, का साधना करू नये, का तो आत्मा प्राप्त करू नये, का ते आत्मज्ञान प्राप्त करू नये. त्यातनं या ठिकाणी या उदाहरणामध्ये या ग्रंथकारांनी गंमत सांगितली. बर का, हा जो निळ्या देशोदेशामध्ये देशी दिशांना फिरणारा जो होता वेडा, आपला देह हरवून त्याला जेव्हा कळलं की अरे माझा देह माझ्या जवळच आहे, अशीच ही गोष्ट घडली म्हणे. काय झालं, एक चोर होता, त्या चोराने कुठेतरी डाका पाडला असेल आणि मग त्याला पोलीस पकडायला आले. त्या गावामध्ये त्यांनी शोध घेतला, पोलिसांनी सगळा काढला. तेव्हा ते पोलीस जेव्हा आले तेव्हा यांनी पाहिलं की बाबा पोलीस आलेले पकडायला, याला तुमचं त्यातले चोर आहे. हा लगेच तुमच्या पोलिसात घेऊन जातो, काय पाहिजे तुम्हाला. तो म्हणतो, तो पोलीस सांगतो तुम्हाला असा या नावाचा शिपाई या गावात राहतो, इथे पुढे राहतो, चला मी येतो तुमच्या बरोबर, मी दाखवून देतो त्याला. आता हा स्वतः तो चोर आहे, त्याला पाहणारा शिपाई येतो, पोलीस शिपाई पोलीस असेल. आता दोघं हातात हात धरून चालले पाहायला चोराला. तर यांना चोर सापडेल का, यांना चोर कस का सापडेल. कारण हा चोर हातात हात धरून चोराच्या जवळ चाललाय पाहायला, आणि चोर चोराला शोधून राहिला, आणि जो स्वतः चोर आहे तेव्हा त्या पोलिसालाही सापडणार नाही. कसं सापडेल. थकले बिचारे, पोलीस थकून गेला, काय करावं बरं. इतका शोध बघला या गावातला तो चोर काही सापडत नाही आपल्याला या नावाचा. पण योगायोग असा झाला की ते कुठेतरी त्या माणसाला थकल्यानंतर त्याला सांगितलं थोडा वेळ थांबू, पाणी मी पितो. पोलीस म्हणाला,
त्याला वाटते याला पोलिसाला जर सोडलं तर चांगलं नाहीये, पण दुसरा माणूस सटकन सांगून दिला आपलं नाव. या सगळे लोक मला गावातले याचं बरोबर कसं करायचं, तो थांबी त्याला तिथे बसून दिलं आणि तो कुठल्या तरी शेजारच्या घरामध्ये गेला त्या कॉन्फरन्ससाठी आणि त्या शेजारच्या घरी पाणी प्याला आणि त्याला सांगितलं बघा या नावाचा मनुष्य आहे का तो काय बसलेला म्हणजे तो मला कसं माहिती नाही, मला काय माहिती तो मला दाखवून द्यायला म्हणजे तिसऱ्याने मला सांगितलं की तो चोर आहे, तेव्हा मग त्याला पकडणार आहे मी, मला फसवतो का. आता ही गंमत कशी झाली, आपल्याजवळ आत्मा आहे, आत्म्यामध्ये आत्मज्ञान आहे. हे आत्मा आणि आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी आम्ही ज्या गुरुकडे किंवा कोणत्या माणसाकडे गेलो, तुमच्या सांगितलं किंवा अमुक गावाला जा, तुम्ही गेलो मोठा साधू किंवा संन्यास शिकतो, महात्मा राहतो, तो गुरुगर तुम्हाला आत्मज्ञान शिकवेल देईल. तो आता तिथे गेल्यानंतर तो साधू खूप असे बिचारा असेल, त्याचं नाव पुन्हा गेलेला होता. त्याने पाहिले की गिऱ्हाईक चांगलं दिसतंय, आत्मज्ञानासाठी केला आपल्याकडे, मग या गिऱ्हाईकाला आता आपण आत्मज्ञान तर द्यायलाच पाहिजे, परंतु त्याचा मोबदला घ्यायला पाहिजे ना. हो हे चांगला म्हणून त्याने सांगितलं हे बघा तुला मी आत्मज्ञान देईल, आत्मज्ञान देईल, आत्मा दाखवेल, सगळं काही करेल, पण तू मला आधी हे सांग की तू आत्मज्ञानासाठी आत्मा प्राप्त होण्यासाठी काय केलेले, तू काय केलंय का. अहो महाराज मी जर केला असतो तुमच्याकडे कशाला आलो असतो, मला तसं सांगितलं लोकांनी की हे मोठे महात्मे आमच्या इतरांना आत्मज्ञान देतात म्हणून त्याच्यासाठी मी आलोय, तर तुम्ही मला आत्मज्ञान द्या ना. अरे हो ना, मी तुला आत्मज्ञान देण्यासाठी बसलेलो आहे, परंतु तू मला आधी याचं सांग की तू काय केले का आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी, कशावर देशील तू सांग. समजा मी आत्मज्ञान तुला दिलं, तुला आहे का काही घ्यायला. मला तेच माहिती नाही मला कसं काय घ्यायचं, कुठं घ्यायचं, काय घ्यायचं, कसं घ्यायचं. मग त्याच्यासाठी मी तुला विचारतो ना, तू मला सांग की तू आत्मज्ञानासाठी काय काय केलेले आणि तू काय करू शकतो, तू काय केलेलं आहे म्हणजे मागचं इतिहास, आणि आता भविष्यामध्ये तू आणखी काय करू शकतो. म्हणाला महाराज माझा भूतकाळ जर विचारला तर तू काही विचारू नका तुम्ही, कारण मला काहीच माहित नाही, मनुष्य सामान्य मनुष्य काही ज्ञान नाही मला काही, आणि भविष्याची मला काही अशी आशा नाही, कारण माझ्यामध्ये काहीच नाही, ते मला ते ज्ञान कसं तेव्हा आता मिळालेलं हे जे शिकारी हरिणे हे चांगलं मिळालं आपल्याला. आता त्याला भविष्याचे ज्ञान नाही आणि भूतकाळाचे ज्ञान नाही, तेव्हा हे जे सावध सापडलेले आहे आपल्याला हे चांगलंच मिळालं. आता अशी माणसं पकडली जातात बरं, फसतात. मग
त्यांना त्यांच्या सगळ्या गोष्टी हे ऐकून घेतात, करून घेतात त्यांच्याकडून, आणि मग त्यांना कसं फसवायचं, किती गड्ड्यात जोडायचं त्याला, त्याचा सगळा विचार करून मग त्याला ते उपाय सुचवतात. तेव्हा त्या महात्म्याने त्या माणसाला सांगितलं, हे बघ गड्या, आता तुला भूतकाळाचे ज्ञान नाही, भविष्याचे ज्ञान नाही, तू काही आपल्यासाठी, आणि पुढ्याचं तू काय करणार आहे तू काही ठरवलेलं नाहीये. आता तुझा सगळा विश्वास माझ्यावर असला पाहिजे. बरोबर आहे, काय केलेलं नाहीये, पुढे काय करणार आहे हे ठरलेलं नाहीये, तर मी सांगेन त्याप्रमाणे वागशील ना तुम्ही. बरोबर, आता तुम्ही आमचे गुरु, बरोबर आहे ना. तर मग असं करत तू आत्मज्ञान होण्यासाठी बरं का काहीतरी अर्पण करावं लागतं गुरुला. प्रत्यार्पणाशिवाय तुला आत्मज्ञान प्राप्त होईल, आणि तू मला काहीतरी त्याच्याबद्दल अर्पण कर. काय अर्पण करू महाराज, म्हणतो काही अर्पण करायला, हा देह आहे म्हणून, मग तो देह पाहिजे मला. तू तुझा देह माझ्या कार्यासाठी अर्पण करणार आहे का? बोला, गुरुची इच्छा की तू जर मला तुझा हा देह माझ्या कामासाठी अर्पण केला, घ्या महाराज तुमच्यासाठी हा देह आहे, मग तुला आत्मज्ञान होईल. माणूस विचार करू लागला, याला जर आता आपण आपला देह घेऊन टाकला तर मग आपल्या घरी लोकांना काय करायचं? हा देह काय आता यांचाच नाही, एकटाच राहिला, एकटाच आहे का? नाही. आणि घरच्या लोकांना काही गेलं, मुलं बाळ बायको सगळे घरी प्रपंच आहे आपला. यांना जर हा देह घेऊन टाकला तर मग गुन्हा देहाने घरीच काय करणार आपण? म्हणजे महाराज तुमचा माझा देह तुम्हाला द्यायला तयार आहे, परंतु या देहावर अनेक लोकांचा हक्क आहे ना, माझी मुलं आहे, पत्नी आहे, भाऊ बंधू सगळ्या लोकांचं मला करावं वाटतं काम. तो महाराज म्हणाला, तुझं माझ्यावर खरं खरं प्रेम नाहीये, खरं अर्पण करत नाही तू मला, कारण तू मला अर्पण करण्याच्या ऐवजी त्यांच्याशी जास्त जुळलेला आहे. तेव्हा तुला जर आत्मज्ञान पाहिजे असेल ना, तर ते आत्मज्ञान घेण्यासाठी तू मला पूर्णपणे समर्पित हो, पूर्ण अर्पण हो, मग मी तुला देईन. अशा प्रकारचा हा मोठा झाला त्या माणसाला. त्याला वाटलं तर काय करावं, इथून सुटका तिकडे जाणं शक्य नाही आता, मग मरणाचीच पाळी येतं इथं. तो म्हणतो, आणि मेल्याशिवाय का आत्मा हाती लागतो का? मेल्या तुझा देह जिवंत आहे तोपर्यंत तुला तो आत्मा कळेल का? हाती लागेल का? तो नाही. तो जेव्हा देह मरतो तेव्हा तो बाहेर येतो. हा तुम्ही आपल्याला मारायलाच कळत बसला यात. जगातले लोक आपल्याला आपला जीव घेऊन आपलं सर्वस्व लुटायला बसलेली असतात या अशा गोष्टींसाठी, आणि वेडी माणसं या अशा लोकांच्या नादी लागून फसतात आणि वाटेल ते करून बसतात. आता बरं झाला हा
त्याला दुसरा कोणतरी भेटला आणि त्याने सांगितलं तू कशाला आला रे इथं, पण घरी इथं तुला आत्मज्ञान ज्ञान काही मिळणार नाही, तू आपण घरी जा. हे जेव्हा एकाच त्या शिकांच्या एका माणसाने त्याला सांगितलं तेव्हा तो सावध झाला आणि म्हणाला महाराज नमस्कार करतो तुम्हाला. म्हणे का अर्पण करतो ना? नाही महाराज ते अर्पण मोकळं आता राहिलं, घरी चाललो. अशा प्रकारे तू आहे तुझ्या पाशी तरी तू जागाच कुणाशी. अरे सगळं तुझ्या जवळ आहे, परंतु तुला कळत नाही वेड्या की हा आत्मा आपल्या देहात सदैव आहे आणि ते ज्ञानी त्या आत्म्यामध्ये सदैव आहे. तेव्हा त्या देहातल्या आत्म्याला ज्यालाच प्रार्थना करणार, कशाला इकडे तिकडे चालणार, कशाला फसू जगाच्या नादी लागून. तेवढ्यासाठी ज्ञानवानी हे उदाहरण दिलेले आहे आपल्याला. परी बहुता का दिया आपण पे आठवल्या म्हणे मी या कैसा लिहू. तेव्हा आपल्याच ठिकाणी असलेला आत्मा जर आपल्याला खरोखरच सापडला आणि ते ज्ञान झालं तर काय आनंद आहे. जगामध्ये असा आनंद दुसरा कुठलाही नाही. बघा, आणि म्हणून जाणून म्हणजे आता स्पष्ट अगदी या 23 स्पष्ट अगदी आपल्या साधकांना स्वच्छ असं मार्गदर्शन केले. ज्ञानवासारख्या महान व्यक्ती गेल्या आपल्याला सांगणाऱ्या म्हणून त्यांच्या विश्वास ठेवून आपण चालायला पाहिजे. आता देव काय सांगतात, ही 23वी ओवी जी आहे ना ती फार महत्वाची आहे. ज्ञानवा सांगतात कैसा ज्ञानरूप आत्मा. मला आता काय सांगतात ते, कैसा ज्ञानरूप आत्मा. आत्म्याला काय म्हणतात ते ज्ञानरूप. आत्म्याला नुसतं आत्मा म्हटलं नाही ज्ञानवानी. आत्मा हा ज्ञानरूप आहे, म्हणजे ज्ञानाने युक्त आहे, ज्ञान स्वरूप आहे, ज्ञान त्यात मिळलेलं आहे. ज्ञानरूप आत्मा. कैसा ज्ञानरूप आत्मा ज्ञानेची आपली प्रमा. तो ज्ञानरूप आत्मा ज्ञानानेच आपली प्रमा करीत असे. सोहनमायसा बंधू. स्वच्छ स्पष्ट मार्गदर्शन होता ज्ञानवांचं. ज्ञानवास सांगणारे ज्ञान रूप असा हा जो आत्मा आहे, ज्ञानानेच आपलं प्रमाज्ञान म्हणजे निश्चयाचं निश्चित ज्ञान तो देतो. आपल्याच ज्ञान दुसऱ्या कुठल्याही वस्तूत नाही. फसू नका. आत्मज्ञान हे आत्म्यामध्येच असतं. आत्म्याशिवाय इतरत्र कुठेही असं ज्ञान नाही. हे ज्ञान समजण्या. तेव्हा तुम्हाला जर आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला आत्म्याकडे जावं लागेल. तुमच्याच देहामधल्या आत्म्याकडे जावं लागेल. असं ज्ञान आपल्याला समजले. कैसा ज्ञानरूप आत्मा ज्ञानीची आपली प्रमा. प्रमा म्हणजे निश्चित खात्रीनं त्याची जी प्रमा आहे, त्याची जी खात्री आहे देण्याची, तो आत्मा देईल तुम्हाला ते ज्ञान. दुसरं कोणी देणार नाही. असं ज्ञान स्पष्ट सांगलेलं आहे. आता पुढची ओवी जी आहे, पुढच्या ज्या 2 या ओवीचे चरण आहे ते अतिशय महत्वाचे. काय म्हणतात पहा,
करी तसे सोहम मा ऐसा बंधू. जाऊ ह्या दोन चरणांमध्ये ज्ञानोबांनी जे कान उघडले देतात आपले ते फार महत्वाचे. ते काय म्हणतात, पहिल्या दोन चरण सांगितलं की आत्म्याचं ज्ञान फक्त आत्म्यात सापडेल, कळलं नाही. आत्मज्ञान कुठे भेटेल? आत्म्यामध्येच भेटेल. आणि तो आत्मा आपल्या देहात आहे. त्या आत्म्याचं ज्ञान त्या आत्म्यामध्येच भेटेल. हे झालं. मग आता जे लोक असं म्हणतात की अहम काय म्हणतात, सोहम सोहम सा अहम, तो आत्मा मी आहे, ते ज्ञान मी आहे असं जे म्हणतात. सोहम मी ते आहे. बघा, सोहम मा ऐसा बंधू. मग जर तुम्ही असं म्हणत असेल की मी ते आत्मतत्व आहे, मी तो आत्मा आहे, मी ते आत्मज्ञान आहे असं जर कोणी म्हणायला लागलं तर ते म्हणणं बंधनकारक आहे. सा बंधू, या ठिकाणी ज्ञानोबांनी आपली कान उघडणी केली. म्हणतो सोहम सोहम म्हणा, मंत्र दिला जातो सोहमचा. आणि सोहमचा अर्थ असा आहे की मीच तो आत्मा आहे, मी ते ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी, अहम आत्मासी असं म्हणल्याने तुझा जो अहम आहे ना ते तुला त्या आत्म्याकडे कधी जाऊ देणार नाही. कारण तू आणि ते ब्रह्म यांची जोडणी केलेली. हा तुझा जो अहम आहे तो एक प्रकारची अहम वृत्ती आहे ती, आणि वृत्तीच्या साहाय्याने मिळवलेलं जे ज्ञान ते आत्मज्ञान होऊ शकत नाही. आता हे सगळं जे जगाचं ज्ञान मिळतं आपल्याला वृत्तीने मिळतं. आमच्या चित्तवृत्ती बुद्धीच्या वृत्ती ज्या जगात जातात आणि त्यांच्यातून आम्हाला ते ज्ञान येतं. म्हणून सोहम मध्ये सुद्धा अहम आहे तुला, आणि अहम हा तुझा अभिमानाचा किंवा अहंकाराचा किंवा जीवत्वाचा भाव आहे. आणि तो जीवत्वाचा भाव असल्यामुळे त्या ठिकाणी आत्मा राहणं शक्य नाही. म्हणून सोहम म्हणणारे जे कोणी असतील, सोहम म्हणून तुम्हाला ज्ञान देणारे जे कोणी असतील, त्याही वेळेला लक्षात ठेवा की तो अहम तुमचा बंधनकारक आहे. ज्ञानाला बंद आहे तो, आपल्याकडे तो जाऊ देणार नाही तुम्हाला. म्हणून सोहमचा सुद्धा हा जो जप आहे तो बंधनकारक आहे. असा जप नका करू. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, तू आत्मा आहे आणि तू कोण आहे मध्ये, तो कोण आहे, आणि हा तू जो लावलाय मी हा कोण आहे? आत्मा आहे तुला. आणि हा तर तुझा स्पर्श, तुझा देहभाव आहे, जीवभाव आहे. तर तू या जीवभावाने सगळ्या गोष्टी बोलत आलायस ना. मग हा तुझा मी तू कशाला जोडला? आत्म्याला जोडला. तुझा जीवभावातला मी तू आत्म्याला जोडल्यामुळे
आत्मा आणि जीवा दोन्ही अशी गोळी करून टाकली, त्यांची जोड होईल. त्याला आत्माला ते पसंत नाहीये. आत्मा कधीच अशा जीवामध्ये कधी येणार नाही. हा जीव हा तिथून आत्म्यामध्ये जातो, शिव होतो. तेव्हा सोहम मध्ये सुद्धा तुमचा अहमभाव आहे. हा अहमभाव तुम्ही त्या आत्म्याशी जोडू नका, कारण हा तुमचा अहम बंधनकारक आहे. ज्ञानाला बंधन, आत्मज्ञानाला हेच बंधन आहे. हे स्पष्टपणे ज्ञानवाणी या ओळीमध्ये दाखवून दिलेले आपल्याला. म्हणून सोहमचा जप करताना सुद्धा जर आपल्या याच्यामध्ये तो सोहम असेल तर तो बुद्धी ज्ञानाचा सोहम आहे असं समजा. तो आत्मज्ञानाकडे, आत्म्याकडे लावू नका असं म्हणून आपल्याला सांगून आता या ठिकाणी. कारण ते सुद्धा बंधन आहे. बघा, करीतसे सोहम मा ऐसा बंधू. तेव्हा सोहम असे ज्ञान बंधनच नाही का? मग सोम हे सुद्धा ज्ञानाचं बंधनच नाही का? असं ज्ञान म्हणतो बाबा. कारण आत्मा जो आहे ना, त्या आत्म्यामध्ये अहम वगैरे काहीही नाही, कुठली वृत्ती नाही. तो वृत्ती रहित आहे. अशा निवृत्त अशा त्या आत्म्याच्या ठिकाणी तो वृत्ती लावून त्याला आपल्यामध्ये आणून इच्छितो, ते बरोबर नाही. तेव्हा ज्ञान म्हणतात तो ज्ञानरूप परमात्मा आहे. तो जर इतर ज्ञानाची अपेक्षा केली, आता ह्या वृत्ती ज्ञानाने तुमच्या आत्म्याकडे चालणार आहे, तर वृत्ती ज्ञान त्याला हवंय का आत्म्याला? आणि त्या सगळ्या वृत्तीला ज्ञान देणारा आत्मा आहे. वृत्तीने जे आम्ही जगातल्या पदार्थांचं ज्ञान घेतो ते आत्म्याच्या चेतनेने घेतो. तेव्हा आत्म्याच्या चेतनेनं तुझ्या वृत्तीला ज्ञान देऊन तू अन्य वस्तूंचं विषयाचं ज्ञान मिळवतो वेड्या, आणि तू आत्म्याकडे तीच वृत्ती घेऊन चालला त्याचं ज्ञान मिळायला. तुला आत्म्याचं ज्ञान होणारच नाही. हा तुला बंधनकारक आहे, हा असा प्रकारचा प्रयत्न. म्हणून सोहमने आत्मज्ञान होतं आणि आत्मस्वरूप होतो असं म्हणणं ज्ञानोबांना मान्य नाही. आणि खरंच आहे, तिथं तुला अहम आलेला आहे, आणि अहम जो आहे तुला तो देवभावाला शिकणारा अहम आहे. अशा गोष्टीने तरीही आत्मज्ञान किंवा आत्मा प्राप्त होत नाही. आत्मा अगदी निर्लेप आहे, त्याच्यामध्ये कुठली वृत्ती नाही, अहम नाही, पम नाही, काहीच नाही. तेव्हा जसं आपण म्हणतो स्थूल अहम, कृष्ण अहम असं म्हटलं. मी कसं आहे, स्थूल आहे, जाड आहे बाबू असं म्हणतो ना आपण. मी जाड हो, मी बसू शकत त्या ठिकाणी, मी फार बारीक आहे, माझ्याने होणार का असं म्हणतो. पण आपण कृष्ण अहम म्हणजे मी बारीक आहे, मी त्या ठिकाणी तुझ्या देहाला चिटकलेला तुम्ही कृष्ण अशा देहाला, किंवा मी जाड स्थूल अहम, मग ते स्थूलत्व तुझ्या देहाला चिटकलेलं आहे, मी तेच तू सोहम मध्ये म्हणतो सामूहिक. म्हणजे तू त्या आत्म्याला देहासारखं मागवतोय. आमने आत्मा पसंत करेल काही. तेव्हा हा जो तुझा अहम आहे, हा जसा तू शरीराला लावून दुसऱ्याला सांगतो मी बारीक आहे, मी जाड आहे,
नाही का, मी असा आहे, मी हुशार आहे, मी कसा आहे कसा, आपण आपलं वर्णन काढून असताना अहमचं. तर हे जे अहमचं तुझं रूप आहे, देहाचं स्वरूप, ते तू आत्म्याला लावून म्हणू नकोस. आत्मा तुझ्या या अहमला चिटकणारा नाही, आत्म्याला ते पसंत होणार नाही. म्हणून मी सोहम असं म्हणण्याने सुद्धा बंधनात पडशी, तर आत्म्याला ते खपत नाही. हा केवढा ज्ञानोबांनी हा आपल्याला स्पष्ट असा उपदेश दिलेला आहे. इतकं सुंदर तत्वज्ञान कोणी सांगत नाही हो. भाकड कथा निवड सांगत असतात काही काही, बस आणि सोन सोन बोलता आत्मप्राप्ती होऊन जाईल, आत्मज्ञान होऊन जाईल म्हणत होतात बिचारे. कसं होईल आत्मज्ञान? तेव्हा ज्ञानोबांची दृष्टी आणि जगाची अन्य लोकांची दृष्टी याच्यामध्ये किती तफावत आहे. कुठे जगातले विचार करणारे लोक आणि कुठे ज्ञानोबा आहेत. इतकी निर्मळ शुद्ध सात्विक दृष्टी पाहायला मिळते, ऐकायला मिळते. म्हणून ज्ञानोबांचा ग्रंथ म्हणजे अपार वैभव संपन्न असा ग्रंथ आहे. त्यामुळे तो आत्मानुभव आहे त्यांचा. तेव्हा ज्ञान म्हणतात अहम सोहम ही दोन्ही ज्ञानी अज्ञानी पुरुषालाच होत असतात. बोला. तेव्हा अहमचं ज्ञान आणि सोहमचं ज्ञान आणि सोहम कृष्णोहम ही जी ज्ञान आहेत ही अज्ञानी माणसाची लक्षण आहे. तेव्हा अनुभवी पुरुषाच्या दृष्टीने हा भ्रम आहे सोहम. स्पष्टता झाल्यानंतर आता ज्ञानेश्वर महाराज एकंदर तात्पर्य सांगतात. म्हणजे या सगळ्या विवेचनाचं तात्पर्य सांगतात. आणि तात्पर्याची उभी आता इथे 24वी उभी आहे. या 24व्या मध्ये ज्ञानोबा आपल्याला सांगतात, जे ज्ञान सोये बुडे, जे ज्ञान सोये बुडे म्हणून भारी नावडे, म्हणून भारी नावडे, ज्ञानी मोक्ष उघडे ते निमालेनी, ज्ञानी मोक्ष उघडे ते निमालेनी. आता कोणत्या ज्ञानाने मोक्ष होतो आणि कोणत्या ज्ञानाने मोक्ष बुडतो हे आपल्याला आता या श्लोकावतात आपल्या या ओळीमध्ये तात्पर्याने सांगत आहे. आतापर्यंत जी चर्चा केली की आत्मा आणि त्या आत्म्यामध्ये असलेलं ज्ञान हे एकरूप आहे, आत्म्यामध्ये ते मुरलेलं आहे. आता एवढं सांगून झाल्यानंतर मग तुम्हाला जर मोक्ष पाहिजे असेल, मुक्त व्हायचं असेल, वास्तविक बंध आणि मोक्ष हे दोन्ही अविद्याजन्य सांगून टाकण्याआधी आता तुम्हाला मोक्षच पाहिजे ना, तर मग आत्म्यातलं बुडलेलं ज्ञान काढा बाहेर. त्या ज्ञानाने ते बुडणारं जे ज्ञान आहे, त्या आत्म्यामध्ये जे आहे चालवलेलं ते ज्ञान घ्या. बघा तेव्हा जे ज्ञान स्वतः स्वरूपामध्येच बुडालेलं असतं, आत्मस्वरूपात बुडालेलं असतं,
त्या ज्ञानाचं महत्व या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आम्ही दुसऱ्या ज्ञानाचं महत्व सांगत नाही तुम्हाला. हे साधकांनो, शिष्यांनो, मी तुम्हाला दुसऱ्या ज्ञानाचं महत्व सांगत नाहीये. तुम्हाला जे ज्ञान पाहिजे असेल आणि पाहिजे हवं ते जे ज्ञान आहे ते त्या आत्म्यावरील बुडालेलं एकूण झालेलं ज्ञान आहे. त्याच ज्ञानाने तुम्हाला जर काही लाभ झाला तर होतील. तेच महत्वाचं ज्ञान आहे. बाकीचं नाही. बाकीच्या ज्ञानाबद्दल मी बोलत नाही. बाकीचं ज्ञान हे बंधनकारक आहे, मी तुम्हाला अगोदरच सांगून टाकलेलं आहे. तेव्हा आम्हाला त्याचं महत्व वाटत नाही. महत्व वाटत नसेल तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होत नाही. जर तुम्हाला आत्म्यामधून ते ज्ञान बाहेर काढता येत नाही आत्म्याने, आणि तुम्ही म्हणाल किंवा आम्हाला तर ते ज्ञानाचं कसं काय त्या आत्म्यामध्ये कालवलेलं आहे, आत्म्यामध्ये बुडालेलं ज्ञान आहे, ते कसं काय करू आम्ही, आणि ते जर आम्हाला समजत नाही, काढता येत नाही किंवा त्याचं महत्व वाटत नाही आम्हाला, तर मग तुम्हाला जे हवंय ना मोक्षाला घेऊन ते काहीच मिळेल जा. तेव्हा तुमच्या ज्या अपेक्षा आहेत आत्म्याकडून किंवा त्या आत्म्याच्या ज्ञानाकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला आत्म्यामध्ये जावं लागेल. हा शेवटचा निर्णय देवानी सांगून टाकला तुम्हाला. जाता का आत्म्यामध्ये? बापरे, कसं काय जायचं वाटल्यामध्ये? आत्मस्वरूप प्राप्त करायचंय का तुम्हाला? तर मग तुम्हाला सगळं मिळेल, मोक्ष मिळेल, मुक्ती मिळेल, सगळं मिळेल. मग तिथं सगळं बनलेलं आहे. त्या आत्म्यामध्ये जे ज्ञान बनलेले ना ते तुम्ही घ्यायला गेला की त्या ज्ञानाच्या खजिन्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सापडतील. ते जे ज्ञान आहे आत्म्याचं मग खरं ते तुम्हाला मोक्ष देईल. तुम्हाला काय हवं ते दिलं म्हणून तिथं मोठा खजिना आहे. त्या खजिन्यात जा आणि तिथून ते ज्ञान घ्या, मग तुम्हाला हवं ते मिळेल असं ज्ञान सांगताय. पण आम्हाला तो खजिनाही माहिती नाही. त्या खजिन्यामध्ये जाणं म्हणजे कसं काय जाणं वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला दुर्लभ वाटतात बाबा. आणि म्हणून परमार्थाचा रस्ता मोठा कठीण आहे असं जे सांगत होते आम्हाला पूर्वी, ते आता पटायला लागलो की असं असतं का ते. घरात आपला पूर्वीचा झोपट मार्ग, तो झोपट मार्ग सोडून दिला आम्ही आणि हा कुठला मार्ग घेतला, आणि या मार्गामध्ये तो बुडावा लागतात त्या आत्म्यामध्ये, आत्म स्वरूपामध्ये यावं लागेल. अरे बाबांनो, भिवू नका तुम्ही. तुम्हाला आत्मस्वरूप प्राप्त करायचंय ना, तर ते आत्मस्वरूप प्राप्त होण्यासाठी अतिशय सोपी साधना सद्गुरूंनी तुम्हाला दिलेली. भीता कशाला तुम्ही तुमची भीती तयार करून येतात आणि भीत बसता. कसं होईल मग हे असं मग असं झालं तर कसं होईल मग, आमच्या संसाराचं काय होईल मग, आमच्या ध्यानाचं काय होईल मग, आमच्या मुलाबाळांचं काय होईल मग, त्यांचा विचार असा प्रकार आहे. म्हणून अगदी या श्लोकामध्ये अगदी स्पष्ट सांगून टाकलं की जर तुम्हाला ज्या तुमच्या काही इच्छा, जे तुमचं प्राप्तव्य, जे तुम्हाला काही या जगामध्ये प्राप्त करायचं असेल सगळ्यात उत्तम, ते सगळ्यात उत्तम प्राप्त करून देणारं ज्ञान त्या आत्म्यात आहे आणि ते घ्या. ते ज्ञान घेतल्यानंतर तुम्हाला कसलीही दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज वाटणार नाही, कमी पडणार नाही. आता इतकं सांगून झाल्यानंतर तुमची तयारी होत नसेल तर मग काय उपयोग नाही.
फार सुंदर ग्रंथ आहे हा. सत्संगाच्या टाइम संपलेली आहे. बरं, उद्याला आपण 24वी पुन्हा पाहू आणि या 24व्या ओवीचा आणखी स्वरूपातून उघड करू. ज्ञानोबांची दृष्टी किती महान आहे. ज्ञानोबांना आपल्या साधकांना तारायचं या जगातून, त्यांचा उद्धार करायचा आहे. त्यांना त्या संसाराच्या शिखरामध्ये दाबायचं नाहीये, पुन्हा त्यातून त्यांना वर काढायचंय. आणि म्हणून हा उद्देश आहे. हा सर्वसामान्य अशा जे लोक आसक्तीने बरबटलेले असतील, कामना, वासना, इच्छा, राग, द्वेष, निंदा वगैरे भरलेले जे लोक असतील, त्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे ना. हा साधकांसाठी ग्रंथ आहे. आणि म्हणून साधक पवित्र असतो, त्या मनाने शुद्ध असतो, साधना केलेली असते, साधनेने चित्तशुद्धी झालेली असते आणि त्याला लाभदायक असा हा ग्रंथ आहे. म्हणून सत्संगाला विश्राम देऊ. सत्संगाची वेळ संपलेली. हरिओम तत्सत.